Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत की फार्मसीसाठीचं कॅप राऊंड शेड्यूल काय असणार आहे. हो विद्यार्थी मित्रांनो, तर जे फार्मसीचे स्टुडंट्स आहेत ते बऱ्याच दिवसापासून आतुरतेने वाट बघत होते की कधी कॅप राऊंडचं शेड्यूल डिक्लेअर होईल, जेणेकरून त्यांना ऍडमिशनची काय प्रोसेस आहे, काय असतील ऑफिशियल डेट्स, हे सगळं माहीत पडेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये आपण इन डिटेल मध्ये काय आहे डेट्स ऑफिशियली डिक्लेअर झालेल्या त्याच्याबद्दल बघणार आहोत. तर आपण आता आपल्या सेशनला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही अजून आमचं चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीटला सबस्क्राईब केलं नसेल तर ग्लोबल ऑनलाईन नीट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून MST CET 2025 या बाबतीचे सगळे लेटेस्ट अपडेट तुम्हाला मिळत राहतील. सो विद्यार्थी मित्रांनो, सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, तर सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचंय, राईट. cetcell.mahasat.org. इथे गेल्यानंतर तुम्ही खाली स्क्रॉल डाऊन केल्यानंतर तुम्हाला नोटिसेस दिसेल. सेकंड नंबरला तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, बी फार्मसी आणि फार्मा डी साठीची जी नोटीस आहे, राईट, ही कालच डिक्लेअर झालेली आहे 4 तारखेला. जर आपण ही नोटीस ओपन केली विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इथे बघू शकतो की या नोटीसमध्ये डिटेलमध्ये त्यांनी शेड्यूल दिलेला आहे. ऍडमिशन नोटीस फॉर बी फार्मसी और फार्मा डी फॉर द अकॅडमिक इयर 2025 ते 26. 4 तारखेला ही नोटीस डिक्लेअर झालेली विद्यार्थी मित्रांनो. इथे सगळं व्यवस्थित मेन्शन केलेलं असणार आहे की काय आहे प्रोसेस ऑफ ऍप्लिकेशन, राईट. त्यांचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. बी फार्मसीचा 4 वर्षाचा कोर्स असतो, डिटेलमध्ये दिलेला आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया की शेड्यूल काय असणार आहे. त्याच्या पहिले सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या ऍडमिशन प्रोसेससाठी रजिस्टर करायचं असेल, तर ज्या विद्यार्थ्याने MST CET दिली नाहीये त्या विद्यार्थ्यांना ₹1000 हे चार्जेस लागणार आहेत. पण ज्या विद्यार्थ्यांनी सीईटीची परीक्षा दिली आहे त्यांना चार्जेस लागणार नाही. जे ओपन कॅटेगरीतले आहेत किंवा आउटसाइड महाराष्ट्राचे कॅन्डिडेट आहेत त्यांना ₹1000 चा चार्ज लागणार आहे, आणि रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर ₹800 चा चार्ज लागणार आहे. आता आपण इन डिटेल मध्ये बघूया की काय आहे शेड्यूल. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी जे आपल्याला कॅप ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे त्याचं 7 तारखेपासून स्टार्ट होणार आहे. 7 तारखेपासून त्याचं शेड्यूल आहे ते 14 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आली आहे. 14 तारीख एक्सटेंड पण होऊ शकते आणि 14 तारखेला 5 वाजेपर्यंत तुम्हाला टाइम दिलेला आहे, राईट. इमिजिएट त्याच्या नेक्स्ट डेला तुम्हाला जाऊन तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे. जर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सपोज 11 तारखेला फॉर्म भरला असेल तर तुम्हाला इमिजिएट 12 तारखेला जाऊन तुमचा कॅप ऍप्लिकेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे. तर या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी 2 प्रोसेस आहेत, दॅट इज ऑनलाईन अँड ऑफलाईन. तर याच्याबद्दलचा ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी काय असते याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 8 ते 15 तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे, 5 वाजेपर्यंत. एकदा तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे, ती 18 तारखेला लागणार आहे, 18 जुलैला. त्यानंतर जर मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्यात तुमचे काही स्पेलिंग मिस्टेक असतील किंवा तुमची चुकीची डॉक्युमेंट अपलोड झाली असेल तर तुम्हाला ग्रीव्हियन्स पिरियड दिलेला आहे. तर 19 ते 21 जुलैपर्यंत तुम्हाला ग्रीव्हियन्स पिरियड आहे, जिथं तुम्ही तुमची चूक रेक्टिफाय करू शकता आणि परत व्यवस्थित डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. त्यानंतर 23 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे, ज्यात तुम्हाला तुमचा रँक कळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे आहे आपलं इन डिटेल कॅप साठीचं शेड्यूल. जे विद्यार्थ्यांना जे कास्ट मध्ये आहेत आणि त्यांचं अजून कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी त्यांच्याकडे ओरिजिनल अवेलेबल नाहीये, तर कॅप राऊंड 4 पर्यंत त्यांना हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागणार आहेत. आता त्यांनी पावती किंवा रिसिप्ट टाकली, त्याची अपलोड केली तरी चालणार आहे. पण ज्या वेळेस तुम्हाला तुमचा कॅप राऊंड 4 येईल त्याच्या पहिले तुम्हाला हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत विद्यार्थी मित्रांनो.
हा आहे इन डिटेल मध्ये ऑफिशियली डिक्लेअर झालेला फार्मसीसाठीचा शेड्यूल. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने आपल्यासाठी MST साठी काउन्सिलिंग सेशन स्टार्ट केलेला आहे, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना 1-to-1 काउन्सिलर ॲक्सेस प्रोव्हाइड करतो विथ स्टेप बाय स्टेप गायडन्स अँड एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना त्यांचा कॅप ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून तर त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेपर्यंत त्यांना प्रत्येक स्टेपला ग्लोबल ऑनलाईन मदत करत असतं, प्रत्येक स्टेपला गाईड करत असतं, त्यांना त्यांच्या कॉलेज लिस्ट बनवायला मदत करत असतं, जेणेकरून त्यांना पहिल्याच राऊंडमध्ये चांगलं कॉलेज लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचं काउन्सिलिंग सेशन जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. या काउन्सिलिंग सेशनची फीज आहे ₹2000. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर जॉईन करायचं असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्स मध्ये शेअर करा. ज्यांना कोणाला फार्मसीसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वपूर्ण आहे, तर त्यांना नक्की शेअर करा. आणि जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला ग्लोबल ऑनलाईन नीट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर ग्लोबल ऑनलाईन नीटला चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून MST CET 2025 या बाबतीचे सगळे लेटेस्ट अपडेट तुम्हाला मिळत राहतील. थँक यू स्टुडंट्स.